त्याला चितला गेलं दणका देऊ ना. मी साला फोन करतो थांबा, व्हिडिओ कॉलिंग. हनुमान चाळीसा यांना नाही पटली, बसून बसून आंदोलन केलं ते नाही पटलं. मग कालचा कांतारा पेटला आणि कांतारांचा कांतारा वाजला त्या खरंच. आणि त्यांनी तो शाप देईल, तो मारेल इथपर्यंत. अरे बाबा एवढे घाबरून राहिलेत. हे बघा बरोबर आहेत. परत यांना रोजगार भेटला, बरोबर ना. आपल्या कांतारामध्ये कांताराचे अभिनंदन खरंच मानलं पाहिजे. तळतळाट तळतळाट. आणि तो कांतारामध्ये नाही का खरंच त्यांनी ते ऋषभ शेट्टी आहे ना, त्यांनी कालचा मी इंटरव्ह्यू बघितला. आपलं जे आहे पूर्वजांचं जे इतिहास आहे तो त्या ठिकाणी सांगितला गेलेला आहे. त्याच्यामुळे कसं वागायचं, सामान्य जनतेला त्रास द्यायचा नाही. सामान्य जनता त्रास झाली का जुना आपला जो भगवंत असतो, देव असतो, त्याला आपण मानतो, तो जागा होतो आणि मग पेटून उठतो आणि तो जे राक्षस प्रवृत्तीचे लोक असतात त्याचा नाश करतो. त्याचा आवाज पण वेगळा यायचे. ती म्युझिक पण खूप मनाला लागणारी आहे आणि देवाची म्युझिक येते. आणि आज खऱ्या अर्थाने देव पावला. तर माझ्याबरोबर आहेत ते. होईल ना आज रात्र, खरं ना. रात्रीचा प्रोग्राम आहे. खड्ड्यापासून आम्हाला त्रास झालेला आहे. केडीएमसी काय देईना म्हणून आम्हाला कांतारा सारखा देव आणावं लागणार इथं आणि यांच्या मुनगटीवर बसून यांच्या मुनगट्या पिळावं लागणार. त्याशिवाय पर्याय नाही. मी ओरडू नाही थकले. काल शेवटी अक्षरशः सगळे फोटो काढले, रील बनवल्या आणि कांताराला जागा केला. कांतारा जागा केला. आता असं वरडणारच वरडणार आणि त्या कांताराला जागा करणार. माझ्या बरोबर धोने, 12व्याचे धोने, यांचा पण लय मोठा मॅटर आहे. तुझं पण आपण कांतारा घेऊन जायचा. बिर्ला कॉलेज हलून टाकायचं. हा, बिर्ला कॉलेजच्या लोकांनी पण लक्ष द्यावा. अन्याय करू नका पोरांवरती आणि कर्मचाऱ्यांवरती. लवकरच तुम्हाला तिथे भेटतोय मी, लवकरच. त्रास देऊ नका. हा